अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे 2026 तुम्हाला सुखाचे जावे. हॉटेल सारख्या पुऱ्या करून दाखवणारे कशा करतात बघा. ते आपण म्हणतो ना हॉटेलमध्ये खूप पुरी छान असते, फुगलेली असते. त्याला कारण हे बघा, फुल वाटी दाबून वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा घेतला आणि वरच्यावर अशी एकदम वरच्यावर भरली मैदा आहे. त्यासाठी एवढं तेल, एवढं मीठ आणि एवढी साखर लागतं. हे सगळं एकत्र कालवायचं. हा रवा आणि मैदा आणि त्याच्यामध्ये असं सगळं एकजीव करायचं. एवढी साखर, एवढं मीठ आणि एवढं तेल. तेल गरम बिरम करायचं नाही, असंच टाकायचं. हे सगळं एकजीव करायचं. पुऱ्या पण अशा पांढऱ्या छान दिसतात आणि खुसखुशीत होतात. आता भिजून 1 तास ठेवावं लागेल, पण लगेच करता नाही येणार. तयार का असं कडक मळायचं, पण पांचाने मळायचं, कारण 1-1.5 तास ते ठेवायला लागेल, तेव्हा ते मुरेल छान. आता काय करायचं, याच्यात ठेवायचं. थोडं तेल लावायचं खाली आणि त्याच्यावर हे ठेवायचं आणि त्याच्यावर हे ओलं कापड घ्यायचं आणि असं ठेवायचं. तासभर ठेवायचं आणि मग पुऱ्या करायला घ्यायचं. मागच्या वेळी पण तुम्हाला शेवची खीर दाखवली बघा. काही करायचं नसतं. ही खीर ते तुपात भाजून घ्यायची थोडीशी आणि वरून दूध टाकायचं, पाणी बिणी टाकायचं नाही आणि वेलची टाकायची, साखर टाकायची, झाली खीर. मागच्या वेळेला पण मी तुम्हाला दाखवली कशी खीर करतात. याप्रमाणे तुम्ही करा. 1 तासभर मी भिजत ठेवलं होतं बघा. छान भिजलं बघा. हे छान भिजलं. कडक पीठ ठेवलं ना 1-1.5 तासाने छान होतं तयार. कारण त्याच्यात मैदा रवा सगळं आहे, मग फुगतात बी छान. असं एकजीव करून घ्यायचं आणि लाटायचं. जास्त पातळ पण करायची नाही, जाड पण करायची नाही, फुगल्या पाहिजे. तेव्हा या लेवलच्या ठेवायच्या. पीठ बीठ लावायचं नाही, फक्त तेल लावायचं. छान होतात पुऱ्या आणि पीठ पण अगदी मऊ झालं छान. आता हे मी तेल गरम करायला ठेवलं, लगेच पुऱ्या तळायच्या. आता थोडं मीठ टाकेल मी. तेल गरम झालं असेल तर पटकन गॅस कमी करायचा. छान फुगते बघा, छान फुगते बघा. हॉटेलला अशी पुरी आणि बटाट्याची भाजी ती पण छान लागते खायला. याच्याबरोबर तेल पण जास्त पित नाही, कारण तेलात मीठ टाकायचं. कशी छान फुगते बघा. किती सुंदर फुगले आहेत बघा. छान आहेत की नाही बघा. अशा याप्रमाणे तुम्ही पुऱ्या करा आणि तेल पण जास्त राहत नाही. थोडं मीठ टाकायचं तेलात, छान फुगल्या जातात. आता बघा, मी तुम्हाला आता ताट तयार करून देते. तुम्ही करा याप्रमाणे. नवीन वर्ष 26-25 संपलं, 26 लागलं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मला एक सांगायचंय,
की जुनं वर्ष गेलं, आता नवीन वर्ष चांगलं यावं हीच विनंती आहे. आणि आज 31 तारीख आहे, शेवटचा दिवस आहे. 12 वाजेपर्यंत दिवस नवीन 26 चालू होईल. तसा आनंद आपल्या सगळ्यांना असावं हीच माझी शुभेच्छा आहे. बघा, मी आज तुम्हाला दाखवली खीर आणि पुरी. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.